कोरोना के बढ़ते हुए मामलात की वजह से अस्पतालों में भी मरीज़ काफ़ी बड़ी तादाद में भर्ती हो रहे हैं। ऐसे में शदीद बीमार मरीजों को सरकारी अस्पतालों में बेड मिलना मुश्किल हो गया है। बेड की कमी के मसले को हल करने के लिए ज़िला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने मुख्तलिफ सरकारी अस्पतालों का आज मुआयना किया और वहां बेड की दस्तयाबी की क्या सूरत हाल है इसका पता लगाया। इस दौरान उन्हें यह भी पता चला है कि बहुत से ऐसे मरीज भी अस्पतालों में भर्ती होने के लिए आ रहे हैं जो कोरोना से मुतासिर ज़रूर है, लेकिन उनकी हालत मुस्तहकम है। अगर वो अपने घर में ही होम आइसोलेट होकर इलाज करना चाहे तो कर सकते हैं, या फिर इंतजामिया की जानिब से आर्जी तौर पर बनाए गए आइसोलेशन सेंटरों में भी मुंतकिल होकर अपना इलाज करवा सकते हैं। ऐसे तकरीबन 60 मरीजों को जिला कलेक्टर ने अस्पताल से निकाल दिया। इनमें से कुछ अफराद को उनके घरों में ही आइसोलेट होने के लिए कहा गया और कुछ अफराद को आर्जी तौर पर बनाए गए आइसोलेशन सेंटरों में मुंतकिल किया गया। जिला इंतजामिया का कहना है कि सरकारी अस्पतालों में सिर्फ ऐसे मरीज भर्ती होने के लिए जाएं जिन्हें ऑक्सीजन की जरूरत है या जिन्हें वेंटिलेटर की जरूरत पड़ सकती है। गैर अलामती कोरोना मुतासिरीन का इलाज सरकारी अस्पताल में ही किया जाना जरूरी नहीं है, वो लोग अपने घर में भी होम आइसोलेट होकर इलाज करवा सकते हैं। आपण जे बोलला ते खरं आहे की मागच्या एक हप्त्यापासून आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये केसेस वाढत आहे, परंतु एक चांगली बाब ही आहे की मागच्या 3-4 दिवसातून हे केसेस प्लॅटू झाले आणि कमी होत आहे। म्हणजे 4 दिवसाआधी आपले पीक होते 1330, त्याच्यानंतर आता काल आपले 1050 आले आणि आमची अपेक्षा आहे की जशी आपण टेस्टिंग वाढवू हे कमी होईल आणि पॉझिटिव्हिटी कमी होईल। दुसरं मध्यंतरी माध्यमातून मला हे कळलं की बेड्स नाही आहे, तर मी कालही माझ्या आपल्या विष्णुपुरीला आयुर्वेदिकला आणि सिव्हिलला आणि आज अजून मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला गेलो। माझ्या हे लक्षात आलेलं आहे की मॅक्सिमम लोक त्यांचा प्रेशरचा प्रयोग करून डॉक्टरांना आणि तिच्या एचओडींना प्रेशराईज करून असिम्प्टॉमॅटिक लोक पण ॲडमिट होत आहेत। तर मी काल आयुर्वेदिकमधले 40 आणि या सिव्हिलमधले जवळपास 20 पेशंट आम्ही घरी, कारण आपला प्रोटोकॉल असा आहे की जर असिम्प्टॉमॅटिक असेल ज्याला ऑक्सिजनची गरज नाही त्यांनी घरी ट्रीटमेंट घ्यावी, आपल्या किट देतो आम्ही, आणि दुसरं किंवा नसेल घर, आपलं घर छोटं असेल, बाथरूम एकच असेल तर आपल्या CCC आहे त्याच्यामध्ये ॲडमिट व्हावं। परंतु असं न करता लोक आयदर डिफरंट टॅक्टिक्स यूज करून ते ॲडमिट होतात, ते चुकीचं आहे। त्यामुळे आम्ही 60 लोकांना आपण घरी त्यांना दाखल केलेलं आहे आणि काहींना CCमध्ये दाखल करून आपण त्या बेड्स आपण अवेलेबल करून दिलेलं आहे। हे माझी सगळ्यांना विनंती आहे की उगाच जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत आम्ही ॲडमिट करणार नाही, हे मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छितो। दुसरं एक मार्केटमध्ये आपलं हे होतं की रेमडेसिवीर उपलब्ध नाही आहे। रेमडेसिवीरचं पण पेशंट प्रेशर करतात की आम्हाला रेमडेसिवीर द्या, नाही दिलं तर स्वतःहून जाऊन मेडिकलमधून घेऊन येतात। तर आम्ही हे सांगू इच्छितो, काल पुन्हा नवीन गाईडलाईन आल्या आहे, जर सिटी स्कोअर 9च्या वर नसेल तर आम्ही रेमडेसिवीर त्यांना गरज नाही आहे असं प्रोटोकॉल आहे। त्यामुळे उगाच आमच्या डॉक्टरांवर प्रेशर आणू नका, कारण डॉक्टर तुम्हाला माहीत आहे मागच्या 1 वर्षापासून 24/24/7 काम करून थकलेलं आहे। उगाच त्यांच्यावर मेंटल स्ट्रेस आणू नका, आम्हाला आमचं काम करू द्या। आम्ही आपल्याला कॉन्फिडन्स देतो की आम्ही ज्या प्रकारे मागच्या वेळेला आम्ही फेस टू फेस टक्कर देऊन आम्ही त्यांना हरवलं कोरोनाला, ह्यावेळेसही आमची प्रशासनाची पूर्ण तयारी आहे। त्यासाठी आपली साथ पाहिजे, त्यामुळे हा जो लॉकडाऊन लागला आहे त्याला साथ द्या, जेणेकरून आपण जर केसेस कमी झाल्या तर लॉकडाऊन लवकर शिथिल आपल्याला करता येईल।